मालमत्ता कर सर्वेक्षण व नवीन कर आकारणी पुस्तक तयार करण्याच्या प्रस्तावावरती सर्वसाधारण सभेत तब्बल 3 तास सखोल चर्चा करण्यात आली। सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सूचना व मार्गदर्शन केल्यानंतर सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे। कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, अकोला, अमरावती व अन्य महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने मालमत्तांचं सर्वेक्षण केल्यामुळे कर वसुलीमध्ये वाढ झाली असल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने अनुसूचित ड चे प्रकरण 8 नियम 9 ते 19 नुसार कार्यवाही व नियम 21 नुसार नवीन आकारणी पुस्तक तयार करून घेण्यासाठी खासगी अभिवक्ता नियुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। सदर प्रस्ताव स्वतः महापौर यांनी सभागृहात कर आकारणी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं व उपमहापौर यांनी सुद्धा प्रस्ताव व सूचना मार्गदर्शन केलं। यावर प्रशासनाकडून मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सविस्तर खुलासा करत प्रस्ताव माहिती दिली आहे। महापौर समीर राजूरकर यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला। वाढीव कर आकारणी नाही, नव्याने खासगी एजन्सी मार्फत होणारं सर्वेक्षण, शहरातील जवळपास नवीन 1 लाख मालमत्ता शोधून कर आकारणी करण्याचं उद्दिष्ट यावेळी समोर ठेवण्यात आलंय। सन्माननीय सभागृह, आजच्या सभेसमोर जो आपण विषय क्रमांक 51 ठेवलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जवळपास 35 पेक्षा जास्त सन्माननीय नगरसेवकांनी आपली मतं मांडली। ही सर्व मतं आम्ही नोंदवून ठेवलेली आहेत आणि सर्वांकडून जी काही मतं आली त्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आले त्याचा उल्लेख करेन मी आणि ठरावाबाबतही सांगेन आणि त्याची आवश्यकता आणि पुढे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण कसं जाणार आहे याबाबत मी खुलासा करेन। आपल्या मतांमध्ये GIS सर्वेचा उल्लेख झाला, स्पेक कंपनीचा उल्लेख झाला, श्री मित्रा ॲप्लिकेशनचा उल्लेख झाला, प्रक्रिया कशी व्हावी याचा उल्लेख झाला, किती प्रॉपर्टी वाढतील याबाबतची चर्चा झाली, नियम 21(2) बाबतच्या खुलासाबाबतचे काही सन्माननीय नगरसेवकांनी मागणी केली, काही प्रॉपर्टींना तीन टॅक्स आहेत, काही कोर्ट केसेस आहेत याबाबत उल्लेख झाला, एजन्सी चांगली अनुभवी असावी याबाबतचा उल्लेख झाला, आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच काम का होऊ शकत नाही याबाबतचा उल्लेख झाला, SOP तयार करावी, हरकती मांडण्यासाठी संधी दिली जावी, हे सर्व काम आहे ते सर्वांना विश्वासात घेऊन केलं जावं। या सर्व मुद्द्यांची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि या सर्व गोष्टी आपण ज्या मांडल्या त्या हे काम करताना सर्व या कामामध्ये घेतल्या जातील याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू। आजचा जो आपला ठराव आहे तो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड चे प्रकरण 8 चा नियम 21(2) आहे। त्या नियम 21(2) मध्ये असं म्हटलेलं आहे की दर 5 वर्षातून निदान एकदा मालमत्ता महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताचे सर्वेक्षण करून नवीन कर आकारणी पुस्तक तयार करणं आवश्यक आहे। म्हणजे प्रत्येक 5 वर्षाला, दर वर्षाला हे करणं आवश्यक नाही, परंतु प्रत्येक 5 वर्षाला असे कर आकारणी पुस्तक आपण तयार केलं पाहिजे आणि हे करण्याचा उद्देश हा की प्रत्येक 5 वर्षाला ज्या काही नवीन प्रॉपर्टीज ऍड झालेल्या आहेत त्या टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये याव्यात। दर 5 वर्षाला जे काही आपले टॅक्सचा रेट ज्या पद्धतीने महासभेने निश्चित केला असेल त्या पद्धतीने टॅक्स सर्वांना समान पद्धतीने लावला जावा, जेणेकरून टॅक्सवरती आपल्या महापालिकेचं काम चालू असतं तर जो काही योग्य आहे तो टॅक्स कलेक्शन आपल्या महापालिकेमार्फत केलं जाईल। आता हा ठराव आणण्याचं कारण आपल्या जर महापालिकेच्या जर आपण टोटल मालमत्ता ज्या काय आता आपण रेकॉर्डवरती म्हणतो त्या बघितल्या आणि त्यामध्ये मतमतांतर आहे 3,23,273 एवढ्या मालमत्ता आहेत आपली चालू 26-27 ची जी मागणी आहे आपल्या रेकॉर्डनुसार ती 162.95 कोटी आहे आणि यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकी 809.83 कोटी आहे, विलंब शास्ती रक्कम आपली 307 कोटी, अशी टोटल 1279 कोटी एवढी आपली मागणी आहे। आणि बऱ्याच वेळा हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे की या दुबार मालमत्ता यामध्ये आहेत आणि दुबार मालमत्तांचा नंबर एकदा निश्चित झाला पाहिजे। तो नंबर आपल्याला निश्चित करायचा असेल तर एकदा असं ड्राईव्ह मोडवरती, एकदा मिशन मोडवरती आपल्याला हे काम करून एकदा एका नंबरवरती आपल्याला जावं लागेल। त्या मालमत्तांचं जर आपण वापरणी हे जर मागणी बघितली तर 3,23,000 या प्रॉपर्टी मधल्या निवासी मालमत्ता जवळपास 2,67,043 आहे जे आपल्या रेकॉर्डवरती आहे। व्यावसायिक मालमत्ता 27,880 आहेत, औद्योगिक मालमत्ता 1,087, मिश्र मालमत्ता 8,780 असं मालमत्तांचं विवरण आहे। एकदा सर्वेक्षण करून हे विवरण बरोबर आहे का, यामध्ये काही चूक आहे का, जी काय आपण मोठ्या प्रमाणात जी थकबाकी 809 कोटी म्हणतो ती बरोबर आहे का हे आपण बघितलं पाहिजे। आपल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मागे आपण टॅक्सच्या अनुषंगाने एक विशेष सभा घेतलेली होती, तेव्हा एक आपल्या लक्षात आलं की बऱ्याच
प्रॉपर्टीजना ज्या काय आपण टॉप 500 प्रॉपर्टीज आपण काढल्या, तेव्हा आपल्या लक्षात आले की त्यामधल्या वसुलीयोग्य नसलेल्या प्रॉपर्टी जास्त आहेत, वसुलीयोग्य असणाऱ्या प्रॉपर्टी कमी आहेत. आता आपण प्रत्येक गुरुवारी जे काही टॅक्स भरत नाही त्यांना बिल वगैरे करणं जे काही आपल्या कायद्याने आहे हे करून टॅक्स कलेक्शनचं काम सुरू केलं. तेव्हाही आपल्या लक्षात आले की जे आपण म्हणतो की त्या प्रॉपर्टींना 2 कोटी 3 कोटी 4 कोटी टॅक्स लागलेला आहे. एक तर त्यांचं ऑब्जेक्शन आहे, त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी नाही किंवा कोर्टमध्ये केस चालू आहे. असे जे विषय आहेत ते पण विषय आपल्याला एकदा निकाली काढणं आणि एकदा महापालिकेला हे निश्चित होणं की आपले साधारणतः आपली ऍक्च्युअल जी करंट मधली मागणी आहे ती किती आहे आणि मग त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण सिस्टीमने काम करता येईल. त्यासाठी हे काम करणं आवश्यक आहे. आता जे ठरावामध्ये आपण म्हटलेलं आहे की असेसमेंटमध्ये नसलेल्या साधारणतः 1 लक्ष मालमत्ता सापडतील असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे. आपण आपले शहर आता वाढत आहे. आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट होते, तशी आपण तसे त्यांना टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणत असतो. मला वाटतं मागच्या वर्षी साधारणतः 10,000 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या टॅक्समध्ये आल्या, परंतु तरी सुद्धा बऱ्याच प्रॉपर्टीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. तर साधारणतः अशा 1 लाख मालमत्ता असतील किंवा जी काही मालमत्ता असेल, काही सन्मान्य सदस्यांनी 4 लाख मालमत्ता आणि 1 लाख व्यावसायिक मालमत्ता असाही आकडा सांगितलं. तर अशा काही मालमत्ता असतील ते आपल्या समोर येतील. त्यासोबतच जेव्हा आपण बिल वाटप काम करतो, बिल वाटपाचं काम करतो, तेव्हा बऱ्याच वेळा प्रत्येक प्रॉपर्टीचे पत्ते आहेत, प्रॉपर्टीच्या ओनरचे मोबाईल नंबर आहेत, ते अपडेट नसल्यामुळे बिल वाटपाचं जे काम आहे ते 100% पूर्ण करण्यामध्ये आपल्याला अडचणी येतात. कारण नगरसेविकेचे नगरसेवकांचे ऐकून घेतल्यानंतर आपल्याला काही काळानुरूप पुढं जावं लागेल. पुढच्या वर्षी 1 एप्रिल नंतर महापालिकेला गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी घेतलेल्या हुडकोकडून असलेलं कर्ज, त्या कर्जाचा चालू होणारा हप्ता, त्याचबरोबर आपले शहराची वाढलेली लोकसंख्या 1990च्या NRB वर, जसं माजी महापौर रशीद मामू साहेब बोलले, 1990च्या NRB वरती आपण चालणारी महाराष्ट्रातली ही एकमेव महापालिका आहे. केंद्र सरकार त्यांच्या डॅशबोर्ड मध्ये कायम सांगते आपल्याला की तुम्ही या गोष्टींचं पालन करा. या गोष्टींचं पालन करत असताना आपल्याला सर्वेक्षण सगळ्या झोन मध्ये करावं लागणार आहे. काळजी ही घ्यावी लागणार आहे आपल्याला की टॅक्स भरणाऱ्या, जो टॅक्स नियमित कर करणारा माणूस आहे, त्या नागरिक आहे, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आपल्याला शेवटी, मी जिथं राहतो तिथं जर 1 मजल्याचा टॅक्स 1991 साली जर 500 रुपये लागलेला असेल आणि मी वर जर 4 खोल्या बांधल्या आणि त्यांना जर मी लावून नाही घेतला आणि तुम्ही 6 वर्ष मागे जायचं कायद्यानं आपल्याला बंधनकारक केलेलं होतं, त्या सगळ्या गोष्टींवरती पर्याय होणार. परंतु आपल्याला जिओ टॅगिंग, जिओ फेन्सिंग करून आपल्याला गुंठेवारी भागात सुद्धा पुढे त्याचे ठरावेत, गुंठेवारी भागात सुद्धा फेन्स करावं लागणार आहे की जसं सन्मान्य उपमहापौर साहेब बोलले की त्याला आपल्याला आज अमरावती सारखी महापालिका जी 7 लाख ते 9 लाख पॉप्युलेशनची आहे, लोकसंख्या आहे, ती 89% ऑनलाईन प्रॉपर्टी टॅक्स भरते. तिथं एक सुद्धा लिपिक शिल्लक राहिलेले टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कोणी पण सगळे सन्मान्य आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. अकोल्यासारखी महापालिका जर जेवढी आपली यावर्षी डिमांड आहे 161 कोटी रुपये, त्यांचं टॅक्स वसुली 161 कोटी अधिक आहे. जळगाव सारखी महापालिका जी आपल्यापेक्षा छोटी आहे ती 200 कोटी. तर हे का घडलं ह्याचा जेव्हा गेल्या 3-4 महिन्यामध्ये, आता सन्मान्य राजवर्धी साहेब नाहीये पण त्यांनी विचारलेला प्रश्नच उत्तर, गेल्या 4 महिने त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की या महापालिकांना 2021 साली हे लक्षात आलं आणि त्यांनी 22 पासून हे 23 पासून त्यांनी सर्वेक्षणाचं टप्प्याटप्प्याने काम सुरू केलं. ते केल्यानंतर 2025च्या मार्च मध्ये यांचं टॅक्स कलेक्शन वाढायला सुरुवात झालं. कारण नियमितीकरण, न्यायालयीन प्रकरण ह्याच्यामध्ये पळायला जागा नव्हती. कारण की डिजिटायझेशन झालं, किओस्क तयार झाले. किओस्क तयार झाल्यामुळे प्रत्येक, जसं सन्मान्य शिवाजी दांडगे साहेब बोलले किंवा विजय अवताडे साहेब बोलले, युनिक आयडी मिळाला. फक्त एक अडचण आहे आपली की आपल्याकडं कोणतीही नवीन एजन्सी किंवा नवीन गोष्ट करत असताना आपल्या प्रशासनानं काही काळजी घेतल्या पाहिजे की ही संस्था या सभागृहात बसलेली आणि या सभागृहात बसलेले जेवढे काही अधिकारी आहेत त्यांची ओळख ही संस्था आहे.
ह्या संस्थेचा एम्ब्लम जर बाजूला सरकला गेला तर मी आपल्याला अतिशय नम्रतेनं सांगतो की आपण समाजात जर नगरसेवक नसलो आणि एका चौकात उभं राहिलो तर आपल्याला कोणी नमस्कार करणार नाही. तर आपल्याला या संस्थेविषयी मातृत्वाची भावना ठेवावी लागणार आहे. 5 लाखाची फिगर दाखवली आहे, पण कचरा संकलनाचा डाटा जो आहे तो डोर टू डोर कलेक्शनचा आहे, प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी कलेक्शनचा नाही. हे कृपया लक्षात घेणं गरजेचं होतं. प्रशासनाने खूप मोठी पाहून हा प्रस्ताव ठेवला, हे चुकीचं आहे. माझी विनंती आहे डोंगरे साहेबांना की कुठलाही प्रशासकीय प्रस्ताव येत असताना कमीत कमी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होणं गरजेचं आहे. होती ज्याला कर आकारणे, पुनर्मूल्यांकन करणे, वसुली करणे या कामासाठी नियुक्त केलं होतं. त्यांनी सर्वे केला, परंतु एवढ्या तक्रारी आल्या. एक सिडको हडकोचा जर भाग वगळला तर इतर उर्वरित शहरामध्ये पेजचं काम हे अतिशय निराशाजनक होतं. अनेक तक्रारी आल्या, आपण त्या सॉल्व्ह पण करू शकलो नाही. म्हणून आपण त्यांचा सर्वे जो होता तो रद्दही केला. आपण त्याच्या पोटी त्यांना 1,18,72,519 रुपये अदा पण केले. हे एवढा सारा पैसा देऊन आपल्याला तो त्याच्याकडून हे डिझाईन करून घेतलेलं आहे श्री मित्र नावाचा ऍप. याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आता तुम्ही सांगताय या प्रस्तावामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. याच्यामध्ये की आपण सगळ्या काय म्हणतात त्याला मालमत्ताचा शोध घेणे, कर संकलन करणे, नवीन कर लावणे, जुन्या मालमत्ता. यहाँ के प्रशासकीय लोगों ने, यहाँ की नेताओं ने, यहाँ के आयुक्त ने यहाँ पर टैक्स के जो है प्रॉपर टाइम पे रीअसेसमेंट करके सर्वेक्षण किया और कर लोगों से वसूल किया. अब महापौर साहब, इसमें देखा जा रहा है कि एक कंपनी जैसे राजू वेगड़े साहब ने और काफी लोगों ने इसको उठाया कि हैदराबाद की कंपनी को इतने पैसे दिए गए, इससे पहले 20 करोड़ रुपए अलग से खर्चा किया गया. मरे मुर्दे जो मर गए उसको काटना जरूरी है. नई पीढ़ी को जो आगे जाना है, शहर बड़ी उम्मीद से सभागृह को देख रहा है. नया सभागृह है, नए महापौर साहब है, उप महापौर साहब है, सब यंग है कि आप लोग क्या करने वाले हैं. ठीक है, जहाँ पर टैक्स वसूल नहीं हो रहा है, हमारे ताई ने बोला है कि वहां से शुरुआत करनी चाहिए. बिल्कुल हम उसके समर्थन में है कि आप वहां से टैक्स शुरू करना, प्रभाग वाइज शुरू करिए, इसमें कोई अड़चन नहीं है. लेकिन जहाँ शहर में दलित बस्ती है, जहाँ शहर में स्लम्स है, जहाँ शहर में गालगोटा है, वो इलाकों को सर्वे करते वक्त में प्रॉपर तरीके से सर्वे होना चाहिए और उनका कर जो है वो पुराने दर पे होना चाहिए, ताकि वो शासन निर्णय के हिसाब से हो कि वो स्लम्स डिक्लेयर्ड. ये एक मुद्दा है. अब मुद्दा इसमें साहब ये आता है महापौर साहब के जो मालमत्ताओं के ऊपर कोर्ट के पेंडिंग केसेस है, तो आप उनको किस तरीके से सर्वेक्षण के अंदर ऐड करें, जो कई सालों से इसके अंदर पेंडिंग है. आज हम अगर सर्वे कर लिए 6 महीने में, 8 महीने में, और यहाँ निकाल 2 साल 3 साल नहीं लगा और उसके बाद इनका निकाल लग के आया, तो इनको आप जब क्या करें. फिर प्रस्ताव में नमूद है कि 27,000 घरें दुबार है. तो ये 27,000 दुबार घरों को आप डबल कर कैसा लगाएंगे, और इसका आपके पास महापालिका के पास क्या जवाब है, इसका बड़ा मुझे संदेह है. अब ताई ने हमारे एक विषय नमूद किया कि डोर टू डोर कलेक्शन वालों ने यहाँ पर सर्वे किया, जिसके वजह से 4,60,000 निवासी घर है और 45,000 कुछ कमर्शियल घर है. अब साहब, अगर हम डोर टू डोर, जैसा पहले रेड्डी कंपनी थी, अब वेस्टर्न इमेजिनरी कंपनी है, इसके ऊपर महापालिका का बहुत करेगा. तो साहब, ये कंपनी डोर टू डोर जाके इनके हिसाब से इन्होंने कहा है कि 4,60,000 है. अगर हम, जैसा हमारे ताई ने बताई है कि पक्के रोड और पक्के मकानों को तक ये गाड़ियां जाती है, तो इनके सर्वे के हिसाब से अगर हम चले तो मैं समझता हूँ कि आज भी हम ये सर्वे करे बाद भी हम पीछे नहीं. इससे ज्यादा शहर में कई घर है कमर्शियल, इसमें कई ज्यादा इसमें दुकानें आएंगी. अगर हम प्रॉपर रीअसेसमेंट किए तो, अगर हमारी नीयत है तो, हाँ, अगर हमको पेपर में बताना है कि हम बहुत आगे जाने वाले हैं, ये करने वाले, वो करने वाले, तो ऐसा बिल्कुल नहीं होगा. और इनके मुताबिक घन कचरे के व्यवस्थापन के हिसाब से तो भी ये बिल्कुल नहीं चलेगा. विषय आहे ज्याच्यावर सर्व पक्षांचं एकमत आहे. सुरुवात एकदम धडाकेदार झाली आणि सर्व पक्षांनी एक एक त्यांचा मुद्दा मांडलेला आहे. टॅक्स असेसमेंट किंवा हे सर्वेक्षण करत असताना जी एजन्सी आपण नेमतात किंवा आपण महापालिकेच्या माध्यमातून करतात, आज आपल्याला एआयच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याचा आपण एकदा योग्य पद्धतीने वापर करून घेऊ शकतो. माझी असं प्रशासनाला विनंती असेल की योग्य ती टेक्नॉलॉजी वापरून आपण योग्य असेसमेंट करावं. त्याच्यामध्ये
नेहमीप्रमाणे जे मोठ्या शहरांमध्ये होतं जे आपल्याकडे पण झालं पाहिजे असं प्रत्येक प्रॉपर्टीचं प्रत्येक झोनचं प्रभागामध्ये ड्रोन मॅपिंगनी जे स्लम एरिया आहेत जे सेवा वस्ती आहेत त्याचं योग्य पद्धतीने मॅपिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर ही जी असेसमेंट होणारी जी पद्धती आहे ह्याची एक एसओपी बनली पाहिजे आणि ही एसओपी या सभागृहासमोर पूर्णतः चर्चेमध्ये आणली पाहिजे की कोणत्याही एका प्रभागामध्ये जर आपण प्रॉपर्टीचं मॅपिंग करत असू त्याची एसओपी काय आहे. जर एखादी शाळा असेल, एखादं ग्राउंड असेल, ओपन स्पेस असेल तर ही जी त्या प्रभागामध्ये किंवा झोनमध्ये मॅपिंगची एसओपी आपण सभागृहासमोर मांडावी अशी माझी विनंती आहे. मनपा अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 8 नियम 21(2) नुसार मालमत्तांचे सर्वेक्षण करून नवीन कर आकारणी पुस्तकं करण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी. तसेच कराधान नियम 9 ते 19 नुसार कराधान नियम 9 ते 19 नुसार सर्व कार्यवाही सर्वेक्षण, मोजमाप, वापरातला बदल, वाढीव बांधकाम, बदलाच्या नोंदी इत्यादी पूर्ण करावी. दुबार कर आकारणी झालेल्या मालमत्तांचा सखोल अभ्यास करावा म्हणजे त्यात दिसणारी रक्कम प्रत्यक्षात पुनर्सर्वेक्षणात योग्य दिसेल. प्रत्यक्षात नोंदीत मालमत्ता आणि सर्वेक्षणानंतर वाढू शकणाऱ्या मालमत्ता या संदर्भात प्रशासनाने किंवा प्रशासनासोबतच टॅक्स विभागाने सखोल प्लॅन करावा आणि आधुनिक अद्ययावत नोंदी ठेवण्याची कारवाई जी लॉंग टर्म टिकेल. मनपा अधिनियमातील कराधान नियमाच्या अनुसूची ड प्रकरण 8च्या नियमाच्या अनुषंगाने नवीन कर आकारणी पुस्तकं सर्वे करून तयार करून घेण्यासाठी खासगी अभिकर्ता नियुक्तीची कारवाई आयुक्त महानगरपालिका यांनी करावी. हे करत असताना या शहरातले कर भरणारे जे सुजाण नागरिक आहेत, काही व्यापारी आहेत, यांच्यावरती कुठलाही अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही याची काळजी घ्यावी. टॅक्स सुधारणेसाठी प्रभागनिहाय शिबिर आयोजित करण्यात यावी अशी रुलिंग देऊन हा ठराव 51 क्रमांकाचा मी मंजूर करतो सभागृहाच्या परवानगीने. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.